नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांना माहीत आहे की अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस मानला जातो. पण तुम्हाला खरंच माहिती आहे का, हा दिवस इतका खास का आहे ते? का म्हणतात की या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही आणि या दिवशी काय केल्याने आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचे संपूर्ण महत्त्व, कथा आणि काय करावे, काय टाळावे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. नक्की बाबा, अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील तिसरा दिवस. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप हे अक्षय म्हणजे कायम टिकणारे मानले जाते. म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. असंही म्हणतात की या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते. पौराणिक कथा काय आहे याबाबत? तर पहिली कथा अशी आहे, भगवान परशुरामांचा जन्म. अक्षय तृतीया या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. ते भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. त्यामुळे हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कथा नंबर 2, सुदामा आणि श्रीकृष्ण. तुम्हाला तर सुदामाची कथा माहिती असेलच. सुदामा खूप गरीब होता, पण त्याची भक्ती खूप मोठी होती. या दिवशी ते श्रीकृष्णांना भेटायला गेले आणि त्यांनी फक्त थोडे पोहे भेट दिलं. पण श्रीकृष्णांना त्यांच्या भक्तीवर खुश होऊन सुदामाचं आयुष्यच बदलून टाकलं. त्यांना भरपूर संपत्ती आणि सुख दिली. यावरून कळतं की या दिवशी केलेली छोटीशी सेवा देखील मोठं फळ देते. महाभारताची सुरुवात. असंही मानलं जातं की महर्षी व्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात याच दिवशी केली. म्हणून हा दिवस ज्ञान आणि चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम आहेत. ह्या 3 कथा या दिवशी घडल्या, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, की या दिवशी बाबा काय केले पाहिजे आणि काय करायला नको. तर सर्वात प्रथम आपण पाहूया काय केले पाहिजे. दानधर्म करा. गरिबांना अन्न, पाणी, कपडे दान करा. 2. सोने खरेदी करा. सोनं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाते. 3. लक्ष्मीनारायण पूजा करा. घरात सुख, समृद्धी येते. 4. जप आणि मंत्र म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र खूप प्रभावी आहे. 5. नवीन काम सुरू करा. या दिवशी सुरू केलेलं काम यशस्वी होतं असं मानलं जातं. लास्टला बघूया काय करू नये. या दिवशी काही गोष्टी टाळायलाही हव्यात. 1. भांडण आणि वाद टाळा. 2. कोणालाही दुखवू नका. 3. वाईट विचार करू नका. खोटं बोलणं टाळा, कारण हा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त सण नाही, तर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याची एक मोठी संधी आहे. जर तुम्ही या दिवशी श्रद्धेने पूजा आणि दान केलं, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख, शांती
आणि समृद्धी येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.